अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहायकाने लाच मागितल्याप्रकरणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे महानगरपालिकेतील कार्यालय आणि राहते शासकीय घर सील केलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचे स्वयं सचिव श्रीधर देशपांडे यांनी बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे 9,30,000 रुपयांची मागणी केली होती। तडजोडीनंतर हे प्रकरण 8 लाख रुपयांमध्ये मिटवण्याचं ठरलं होतं। त्यानंतर तक्रार यांनी जालना कार्यालयात 19 जून 2024 रोजी तक्रार अर्ज दिला होता। या प्रकरणांमध्ये 19 जून आणि 20 जून रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली आहे। संभाजीनगर येथील एसीबी कार्यालय आणि जालना येथील एसीबी कार्यालयाने संयुक्त कारवाई केली आहे। या प्रकरणी अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र पंकज जावळे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर फटाके फोडून आनंद साजरा केला। आयुक्त भ्रष्टाचारी आहेत यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती, मात्र उशीर झाला आहे, पण कारवाई झाल्यामुळे आम्हाला समाधान असल्याची प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांनी दिली आहे। आज अहमदनगर महापालिकेचे आयुक्त आणि त्यांचे कर्मचारी यांनी आज लाच घेतलेलं आज या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली। नगर शहरात अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। आम्ही गुलमर्ग रोड आणि परिसराच्या विकासासाठी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी उपोषण केले, आंदोलन केले, परंतु त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही। परंतु हे अधिकारी ठेकेदाराच्या मार्फत अन्य कारणाने वेगवेगळ्या ठिकाणाहून पैशाचे मागण्या त्या ठिकाणी करत आहेत आणि यांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात माया जमा केलेली आहे, याचा कुठंतरी उद्रेक झाला आणि आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर या ठिकाणी अँटी करप्शनचा ट्रॅप झाला आणि आम्ही वारंवार सांगत होतो का हे चाललेलं योग्य नाही आणि तरी देखील त्यांनी त्यांचं पैसे जमा करायचं काम चालूच होतं। आज या ठिकाणी जो ट्रॅप झाला, आम्हाला नगरकरांना, उपनगरातील नागरिकांना अतिशय आनंद झाला की हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत यांना या ठिकाणी जाब विचारण्याचं काम ज्यांनी केलं त्याचं अभिनंदन आम्ही या ठिकाणी करतो आहोत। आणि आम्ही ह्या जे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी येणारा जो अधिकारी असेल किंवा जे आहेत ते अधिकारी त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं अशी या ठिकाणी या निमित्ताने आम्ही या ठिकाणी विनंती करतो। तर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी या प्रकरणांमध्ये आयुक्त पंकज जावळे यांच्यासह नगर रचना आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांचीही पोलीस चौकशी करण्याची मागणी केली आहे। कारवाईचं अजून तरी संभ्रम आहे की कारवाई झाली की नाही। अजून दिल्ली अँटी करप्शन वाले संभाजीनगरची टीम आली आणि त्यांना उचलून नेल्याची फरारी अजून हे काही शोध लागलेला नाही। पण आम्ही या कारवाईचं निश्चितच स्वागत करतो, कारण यावेळेस आम्ही यांच्या बाबतीत वेळोवेळी तक्रारी म्हणजे आम्ही सभागृहात मांडलेले की तुम्ही लोकांच्या नगर रचना विभागाच्या बाबतीमध्ये दखल घ्या। ते लोक जे 10-15 वर्ष याच ठिकाणी एका ठिकाणीच काम करतात आणि त्यांची बदली होत नाही, त्यांची बदली करून नगरकारांना न्याय द्या। सर्वसामान्य नगरकारांचे जे काम आहेत काम होत नव्हते, अशा पद्धतीने काम व्हायचं, म्हणून आमची या कारवाईचं उशिरा झाली, तर आम्ही त्याचं स्वागत करतो।